नमस्कार। आज आपण महागाव तहसील कार्यालयासमोर आहोत। दलित कुटुंबाची जी जमीन आहे ती परस्पर विक्री करून दलित कुटुंबाची फसवणूक केल्याचा आरोप उपोषणकर्त्यांनी केलेला आहे आणि त्या दलित कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी उपोषणकर्ते आपल्या सोबत आहेत। त्यांच्या काय मागण्या आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। काय मागण्या असतील तुमच्या संबंधित विषयाने? आमचे मागण्या तर हे आहे की जे संबंधित अधिकारी कंत्राटदार ज्या कोणी या प्रकरणामध्ये सहभागी आहे, संपूर्ण अधिकारी कर्मचारी जे संबंधित आहे या प्रकरणात, त्याच्यावर सगळ्यावर 18 ऍक्ट अनुसार गुन्हे दाखल करून शेतकरीची जमीन त्याला वापस देण्यात यावी। कुठलं कुटुंब आहे? किती एकर जमीन त्यांची घेण्यात आली आणि काय व्यवहार झाला या सगळ्या गोष्टी? जमीन आहे 10 एकर 4 गुंठे डोंगरगाव क्षेत्रफळ आहे त्याचं। आणि त्याच्यामध्ये या जे दलित कुटुंब आहे त्या कुटुंबाला फक्त 2 लाख रुपये देण्यात आले आणि 2 लाख रुपयामध्ये त्याला असं म्हणलं होतं की बा तुमची जमीन आम्ही मक्त्याना घेऊ म्हणून त्याच्या अज्ञानाचा फायदा घेऊन त्याची जमीन परस्पर त्यानं खरेदी करून घेतली। त्याच्यानंतर मग ते जमीन 8 दिवसानंतर 45 लाखात विकली पठाणना आणि त्याच्यानंतर मग 1.5 कोटी रुपयामध्ये कंत्राटदाराला विकली। या संपूर्ण जे घटनाक्रम झाला याच्यात त्या कुटुंबाला कुठेही विश्वासात घेण्यात आलं नाही? कुठंच विश्वासात घेण्यात आला नाही। हा सुशिक्षित ते कुटुंब आहे, त्याला काहीच वाचता येत नाही, काही नाही, समजत नाही काही त्याला, असा आहे त्याचा प्रश्न। नमस्कार, मी रजत कुमार राजाभाऊ खाडे, महागाव तालुका मराठी पत्रकार संघटनेचा अध्यक्ष। सय्यद मुसद्दीर हे दिनांक 27/1/2026 पासून तहसील कार्यालयासमोर उपोषणास बसले आहे। जे दलित कुटुंबाच्या जमिनी काही खाजगी कन्स्ट्रक्शन हडप केलेल्या आहे त्या संदर्भात ते तहसील कार्यालयासमोर उपोषणाला बसले आहे। त्यामुळे मी व माझ्या महागाव तालुका मराठी पत्रकार संघटनेचा या उपोषणाला पूर्णपणे पाठिंबा आहे। नमस्कार, मी परवीन कावळे, सामाजिक कार्यकर्ता तथा पत्रकार, यवतमाळ सुपर प्रतिनिधी। डोंगरगाव येथील हर्षे कुटुंबावर जे शेतजमीन हडपण्याचा जे आरोप आहे त्या विरोधामध्ये मुद्दतशीर सामाजिक कार्यकर्ते दिनांक 27 तारखेपासून उपोषणात बसलेले असून त्या उपोषणात आमच्या समाजातर्फे आणि मी पत्रकार प्रतिनिधीतर्फे माझा पूर्णपणे पाठिंबा आहे। शासनाने त्वरित हे प्रकरणाची चौकशी करून प्रकरण निकाली काढून मुद्दतशीर यांचे उपोषण सोडण्यात यावे। डोंगरगाव येथील हडसे या दलित कुटुंबाची जमीन एका कंस्ट्रक्शन कंपनीने ताब्यात घेतलेली आहे। यामध्ये या कुटुंबाला कोणत्याही प्रकारचा मोबदला मिळाला नाही किंवा कमी प्रमाणात मोबदला त्या कुटुंबाला देण्यात आलेला आहे। सदर कुटुंब हे दलित कुटुंब असून त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारची जी जमीन राहिलेली नाही आणि या प्रकाराकडे लक्ष वेधण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते सय्यद मुद्दतशीर यांनी तहसील कार्यालय महागाव येथे आमरण उपोषण सुरू केलेले आहे। दलित कुटुंबावर जे अन्याय झाला आहे याला वाचा फोडण्यासाठी त्यांनी हे आमरण उपोषण सुरू केलेलं आहे। जोपर्यंत संबंधित व्यक्तीवर अट्रॉसिटी अंतर्गत गुन्हे दाखल होत नाहीत आणि त्या कुटुंबाला त्यांची जमीन परत मिळत नाही तोपर्यंत हे आमरण उपोषण चालू असल्याचं सय्यद मुद्दतशीर यांनी आपल्याशी बोलताना सांगितलं आहे। मराठी 9 न्यूज साठी सचिन उबाळे, महागाव।